नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी आपल्या सर्वांचा लाडका प्राध्यापक माने सर. बाळांनो, आम्ही ना 90s चे पोरं. माझा जन्म 1995 चा आहे आणि आता आमच्या नवीन जनरेशनचे जे जेन झीचे जे पोरं आहे, आता आम्ही त्यांना दररोज शिकवतो. शिकवताना एक दिवशी काय झालं, आता काही दिवसांपूर्वी माझी एक विद्यार्थिनी आहे. ती म्हटली, की "सर, तुम्ही आम्हाला एवढं डोकं लावता, आम्हाला एवढी माहिती देता, एवढं शिकवता, सगळ्या गोष्टी आहे म्हणे. पण मग तुम्ही फक्त एवढं नारेगावपुरतच लिमिटेड आहेत म्हणे." म्हटलं, "मग काय करू?" मला एवढं माहित होतं, की बुवा आपण YouTube म्हणजे शिकवल्यानंतर आपण YouTubeला व्हिडिओ टाकू. ते म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत जातील वगैरे. परंतु तिचं म्हणणं तसं नव्हतं. ती काय म्हटली, की तुम्ही तुमचे जे विचार आहेत, जे तुम्ही आम्हाला सांगता, ते तुम्ही महाराष्ट्राच्या म्हणा किंवा देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाऊ शकता. आणि म्हणजे आपणही व्हिडिओ बघतो, परंतु आपण दुसऱ्यांचे व्हिडिओ बघतो. आपले व्हिडिओ कोण बघेल याची काही शाश्वती नसते ना. म्हणून कधी हिंमतच नाही केली. परंतु ती म्हटली, की "सर ट्राय तर करा ना" म्हणे. काय होतं म्हणे त्याला? काय लयत लय काय होतं म्हणे, की नाही बघणार कोणी. नाही बघू द्या, आम्ही बघू म्हणे. म्हटलं ठीक आहे. मग ह्या गोष्टींवर मी थोडंसं थॉट प्रोसेस माझी जी म्हणजे विचार केला मी काय करता येईल. मग माझा एक सहकारी आहे, माझा विद्यार्थीच आहे अभय सर. मी त्याच्या संग ह्या गोष्टीवर चर्चा केली. तो म्हणे, "सर ट्राय तर करा. आम्ही तुम्हाला ऐकून इतके मोठे झालो म्हणे. कदाचित तुमचे विचार लोकांना आवडू शकते." आता प्रश्न असा पडतो, की विचार आवडतील नाही आवडतील तो तो भाग वेगळा आहे. परंतु जसं की आम्ही एक शिक्षक आहेत. शिक्षकांच्या जीवनामध्ये काही अडचणी असतात हां. म्हणजे लोकांना असं वाटतं, की आम्ही शिकलोत म्हणून आम्हाला अडचणी नसतील. परंतु मला जो अनुभव आलाय, जेवढं जास्त शिकला माणूस, तेवढं त्याला जास्त टेन्शन. समजदार होतं. समजदार झाल्यानंतर लोकांचे विचार पटत नाहीत. आता विचार पटले नाही म्हटल्यानंतर आपण त्याला प्रत्युत्तर द्यायचा प्रयत्न करतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे, जो कोणी व्यक्ती प्रत्युत्तर देतो, तो नक्कीच विरोधक असतो. म्हणून थोडं म्हणजे थांबायचो, विचार करायचो. परंतु आज थोडी हिंमत केली आणि आपल्या सर्वांपर्यंत एक छोटासा प्रयत्न करतोय आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीला व्लॉगिंग असं म्हणता. आता आम्ही त्याला व्हिडिओ व्हिडिओ म्हणतोय, परंतु हा एक ब्लॉगिंगचा प्रकार आहे. हे माझ्या विद्यार्थ्यांनी जे आता लहान आहेत, त्यांनी मला ज्याला आपण जेन झी म्हणतो, त्यांनी मला सांगितलं, "सर तुम्ही बिनधास्त सुरू करा. जसं तुम्ही आम्हाला नेहमी अडचणीच्या काळात मदत करता, आम्ही तुमचे व्हिडिओ बघू, लोकांपर्यंत पोहोचू. बघूयात किती लोकांपर्यंत पोहोचते." हा माझा छोटासा प्रयत्न आहे. आपण सर्वजण नक्कीच त्याला सपोर्ट कराल अशी आशा करतो आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये डेली व्लॉग्स टाकण्याचा मी प्रयत्न करेल आणि तुम्ही सपोर्ट कराल अशी आशा करतो. धन्यवाद.